जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो, 11वी ॲडमिशन प्रोसेसमध्ये 12 जून 2025 ते 14 जून 2025 या 3 दिवसादरम्यान ॲडमिशन करण्याकरिता मुदत देण्यात आलेली आहे आणि यामध्ये फक्त कोटामधून ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांचेच ॲडमिशन कन्फर्म केले जाणार आहेत. आता यामध्ये इन हाऊस कोटा असो, मॅनेजमेंट कोटा असो की मायनॉरिटी कोटा असो. जर तुम्ही या 3 पैकी कोणत्यातरी कोट्याकरिता अप्लाय केले होते, तर तुमचे जे काही ॲडमिशन आहे, ते ॲडमिशन कन्फर्म करण्याची वेळ तुम्हाला 14 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे, की आपलं नंबर लागले की नाही, हे कुठून माहिती होणार? जर तुम्ही या कोट्याअंतर्गत अप्लाय केले असाल, तर तुम्हाला तुमची जी काही शाळा आहे, कॉलेज आहे, ज्या शाळेमध्ये तुम्ही अप्लाय केले आहे, त्या शाळेमध्ये तुम्हाला एकदा जाऊन इन्क्वायरी करून घ्यायची आहे. जर तुमचा नंबर लागलेले असेल, तर त्यांची जी काही आयडी आहे, म्हणजे शाळा कॉलेजची जी काही आयडी आहे, त्या आयडीमध्ये तुमचं नाव त्यांना त्यामध्ये दिसले जाईल. मग तुमच्या नावावर ते व्हेरिफाय करून तुमची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे, ते ॲडमिशन प्रोसेस ते कन्फर्म करून घेतील. तर मित्रांनो, आता काही शाळा कॉलेजेस असे आहेत, ज्यांना याबद्दलची प्रॉपर माहितीच नाही, की ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म कसे करायचे आणि त्यांची आयडी कशी आहे किंवा आयडीचे इंटरफेस कसं आहे, याबद्दल त्यांना काहीही ठाऊक नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच सर्व शाळा, कॉलेज यांच्या ॲडमिशन प्रोसेसला आपण चेक करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा एखाद्या शाळा, कॉलेजेसच्या संबंधित असाल किंवा तुम्ही त्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये काम करत असाल, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्याकडे जे काही शाळा असेल किंवा कॉलेज असेल, त्यांची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेचा UDS नंबर आणि जे काही पासवर्ड सेट केलेला आहे, तो पासवर्ड तुम्ही लिहून एंटर करून घ्या आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जे काही होम पेज आहे, ते होम पेज ओपन होईल आणि यामध्ये तुमच्या शाळेची जी काही डिटेल आहे, ते डिटेल तुम्हाला दाखवले जाईल. तर यामध्ये तुम्ही डाव्या बाजूला बघा, इथे काही ऑप्शन आहेत. डॅशबोर्ड, कॉलेज इन्फॉर्मेशन, मिसलेनियस आणि त्यानंतर कोटा, ॲडमिशन, रिपोर्ट मेन्यू असे काही ऑप्शन आहेत. तर यामधूनच तुम्हाला सर्वात खालून 2 नंबरचा जो कोटा ॲडमिशन ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमच्या शाळेकरिता जे काही कोटामधून फॉर्म आलेले होते, ते फॉर्म तुम्हाला चेक करायचे आहेत. जसं आता मी जी शाळेचे चेक करत आहे, त्या शाळेमध्ये इन हाऊस कोट्याकरिता अप्लाय करण्यात आलेले होते. तर मी इन हाऊस या फोटोवर क्लिक करत आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल आणि या डॅशबोर्डमध्ये तुमच्या शाळेचे जे काही नाव आहे, ते नाव वर दाखवले जाईल आणि त्यानंतर मग स्ट्रीम. आता तुमच्या शाळेमध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स तुमची जी काही स्ट्रीम आहेत, त्या स्ट्रीमची इथं लिस्ट तुम्हाला दिसेल. आता या शाळेमध्ये फक्त एकच स्ट्रीम आहे, ते म्हणजे आर्ट. तर इथं एकच नाव दाखवत आहे. ठीक आहे. तर स्ट्रीमवर सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर स्ट्रीम कोड म्हणजे जे काही स्ट्रीम कोड आहे, ते स्ट्रीम कोड इथे सिलेक्ट करून घ्या आणि सर्च या बटनावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही चॉईस कोड सर्च केले, स्ट्रीम सर्च केले, त्याबद्दलची इथे माहिती दाखवेल. त्यानंतर मग व्हॅकन्सी डिटेल्स, की तुमचा जो काही इन हाऊस कोटा आहे, त्या इन हाऊस कोटामध्ये टोटल व्हॅकंट सीट किती होते, म्हणजे किती सीटा या कोटा मॅनेजमेंटमधून तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर यामध्ये टोटल आपल्याला 6 सीटा दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये ॲडमिटेड सीटा. आता जे काही तुम्हाला अलॉटमेंट आलं आहे, म्हणजे ॲडमिशनकरिता प्रोसेस आलेली आहे, ते म्हणून तुमचे किती ॲडमिट झाले आणि किती सरेंडर झाले. म्हणजे ज्यांनी हे ॲडमिशन घेतले नाही, रिजेक्ट केले आहे किंवा मागे घेतलेले आहेत असे. आणि त्यानंतर फायनल व्हॅकन्सी. ठीक आहे. त्यानंतर मग खाली या. खाली आल्यानंतर इथं बघा सर्च बाय ॲप्लिकेशन नंबर. मी इथं ॲप्लिकेशन नंबर घालून सर्च करू शकता, की त्या विद्यार्थ्याचा नंबर तुमच्या शाळेकरिता लागलेले आहे की नाही लागले. ठीक आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर नसेल, तर तुम्ही डायरेक्टली इथं खाली या. खाली आल्यानंतर इथं बघा तुमच्या शाळेमध्ये जेवढेही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत, त्या सर्वांची ॲप्लिकेशन आयडी, ॲप्लिकेशन नेम, मेरिट नंबर, मग त्यानंतर स्टेटस तो ॲडमिट झालेले आहे की नाही आहे, त्यानंतर मोबाईल नंबर. आता तुम्ही जर शाळेचे शिक्षक असाल, मुख्याध्यापक असाल, बाबू असाल, तर कोणीतरी पिऊन वगैरे असाल, तर तुमच्याकडे इथं महत्त्वाची सूचना म्हणजे अशी, की इथं त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. तर आता कसं आहे, जे लॉग इन करायचे पोर्टल आहे, म्हणजे विद्यार्थ्याचे पोर्टल आहे, त्या विद्यार्थ्याच्या पोर्टलमध्ये त्यांना कोणत्याच प्रकारचे ऑप्शन आलेले नाही. म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन असे ऑप्शन येणार होते, पण
त्यांची प्रोफाईल लॉगिन केल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा असा ऑप्शन दिसत नाहीये. म्हणून तुम्ही महत्त्वाचं म्हणजे हे जे मोबाईल नंबर दिला आहे, या मोबाईल नंबरला नोंद करून घ्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कॉल करा. कॉल करून त्यांना कळवा, की तुमचे जे काही नंबर आहे, ते नंबर आपल्या शाळेकरिता लागले आहेत. त्यानंतर ते जे काही ॲडमिशन आहे, ते ॲडमिशन कन्फर्म करण्याकरिता आपल्या कॉलेजमध्ये यावे. आणि ते आल्यानंतर मग जे काही ॲडमिशन कन्फर्म करण्याची प्रोसेस आहे, ते म्हणजे अशी आहे, की इथं खालच्या बाजूला जे बार आहे, हे बार तुम्ही बाजूला सरकवा. इथं सरकल्यानंतर इथं बघा, एक आय बटन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे अशा प्रकारचं आय बटन लावलेलं आहे. तर या आय बटनावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचे प्रोफाईल ओपन होईल आणि इथं ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा, तुम्हाला त्याच्या माहिती आहे, ते माहिती इथं दाखवली जाईल. डॉक्युमेंट नेम, फाईल नेम म्हणजे ते रजिस्ट्रेशन करतेवेळी त्या विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि कोणते नाही केले, याबद्दलची तुम्हाला तिथे डिटेल दाखवेल. आता माझ्या केसमध्ये असं होत आहे, की विद्यार्थ्याने फक्त 10वी ची मार्कशीट अपलोड केलेली आहे आणि त्यामुळे इथं फक्त 10वी ची मार्कशीट दाखवत आहे. तर त्यानंतर इथं समोर पुन्हा एकदा आय बटन आहे. इथं आय बटनावर क्लिक करून त्या विद्यार्थ्यांना जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, ते प्रॉपर डॉक्युमेंट आहे की नाही, हे तुम्ही चेक करून घ्या. इथं चेक केल्यानंतर इथं क्लोज या बटनावर क्लिक करा. म्हणजे जे काही हे ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर पुन्हा व्हेरिफाय आणि नॉट व्हेरिफाय असे 2 ऑप्शन आहेत. तर इथं जे काही विद्यार्थ्यांना मार्कशीट अपलोड केली आहे, की जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत, ते प्रॉपर असतील, कोणत्याही प्रकारची खोडतोड नाही किंवा चुकीचे डॉक्युमेंट नाही, तर तुम्ही व्हेरिफाय या बटनावर क्लिक करून घ्या. नाहीतर नॉट व्हेरिफाय यावर क्लिक करा. मग त्यानंतर इथं कमेंट बॉक्स ओपन होईल. तिथं जे काही कमेंट आहे, म्हणजे आपण कोणत्या कारणाने नॉट व्हेरिफाय करत आहोत, ते तिथं मेन्शन करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर सबमिट केल्यानंतर जे काही रिक्वायरमेंट आहेत, ते रिक्वायरमेंट ते विद्यार्थ्याच्या माध्यमातून फुलफिल केले जातील आणि मग ॲडमिशनकरिता तो एलिजिबल होईल. ठीक आहे. आता माझ्या माध्यमात माझ्या इथं असं होत आहे, की 10वी ची मार्कशीट जे काही आहे, ते प्रॉपर आहे म्हणजे त्याच विद्यार्थ्याची आहे. त्यामुळे इथं मी व्हेरिफाय या बटनावर क्लिक करत आहे. इथं व्हेरिफाय डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा तोच पेज रिलोड होतो आणि इथं खालच्या बाजूला बघा, सर्वात शेवटीला ॲडमिट आणि रिजेक्ट असे 2 ऑप्शन आहेत. तर इथं जर डॉक्युमेंट बरोबर असतील, कोणत्याही प्रकारची खोडजोड नाही की चुकीचे डॉक्युमेंट नाही, तर इथं ॲडमिट या पर्यायावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर जे ओ-टी-पी आहे, त्या विद्यार्थ्याला ते ओ-टी-पी जाईल आणि ओ-टी-पी सबमिट केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे जे काही ॲडमिशन आहे, ते ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या शाळेकरिता जे काही ॲडमिशन आहे, ते ॲडमिशन कन्फर्म करू शकता आणि आपल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, आजची ही माहिती खरंच तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, काहीतरी फायद्याची वाटली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ करिता, अशाच महत्त्वपूर्ण माहितीकरिता आपल्या चॅनलला सतत जोडून राहा. भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.